अध्याय 16. श्री गणेशानं भक्तजन ताणार्चे तिरुपेत श्री दत्त भूहरी प्रकट होता. अक्कलकोट वास केला. जे जे झाले त्याचे वक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे व चरित्र महान जोश जातील. मग प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नाम विख्यात आनंद होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजपूर तालुक्यात इटी या गावी सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते. व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव ऐकोनी भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवस मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात येईन हरिभाऊ आणि त्याचे मित्र. बापूचा व्यापार करतात त्यात आपण नुकसान सत येईल असे वाटले त्यांनी. त्याचे मित्र करिता त्यात आपण नुकसान. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावये. नुकसान भरवायचे द्रव्य नाही. आम्हापाशी फिर्याद होता. अब्रूसी भट्टा लागेल आमचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझी दिवाळी. यात संशय असे ना. तुम्ही द्यावे कर्ज मग याची करावी युक्ती. एक तुमचा होऊनी मी मालका लिहून देतो पेढीवरे. बापूचा भाव वाढला. व्यापारात नफा वाढत झाला हे सांगावे पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटीत स्वामी समर्थ प्रांतकाळी वास करीत त्याचीच कृपाही सत्य कर्तमुक्त झालो. अक्कलकोटात आम्ही गजानन हरिभाऊ पंडित वित्रीवर अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ याचे शिवराम मारुती ऐसे नाम दिंदले. त्रिवारगार आणिक मंत्र भक्तीने दिंदले. पंडित राम म्हटले. गजानना शिवनाम दिंदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्या वेळे जवळ बोलावले. तिघांनी 3 श्लोक दिंदले. मंत्र म्हणून मंत्र म्हणते त्या एक श्लोक. गुरुब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ दिला. असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदी पारावर नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनिधी दिला. तेव्हाचे मनाचा आनंद झाला. बहुसाळ श्लोक. आकाश पतित इतोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशाने केले पावन. तया ते श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये. स्वामी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांचे ऐसे प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लोकांनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस केल्यावर तीवर उभे राहून जोडल्या घरी आज्ञा मागती. जवळ आज्ञा मिळत स्वामी आनंदी आल्या. मुंबईत हरिभाऊच्या मानसी ज्ञान लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत एका पायी वागवी. भक्त सगळा धिंडला नाही कोणात. हरिभाऊ एके तिने समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरद सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी. आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडिनी. मग छाटी कपनी झोळी. समर्थ ऐसे धिंडले. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुरी सत्वर
देती हरभाऊचे करी म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटले आपला संसार लोभ मोह अणु मात्र चित्ती तुवा न करावा आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधुवेश घेऊनी असो हरिभाऊ काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटवीत तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांत घेत ऊर बुडवणे विनविती झोडोनी कर अद्यापही स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडणे देवा प्राणप्रिय ऐसी तियेचा उत्तर ऐकोनी स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रीच्या अंगावर अलंकार तेही लुटले समग्र तिये धिंगले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ स्वामीसुता धिंगले होते त्या पादुका स्वहस्ते मठामागे स्थापिल्या काठीपुऱ्यातच त्या समयी मठ स्थापिल्या असे पाही हरिभाऊ हुनी गोसावी मठामागे राहिले तिसरी स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परसोत षोडशोध्याय गोड हा रस्त शुभम भवतो।